या संस्थेचे कर्ते सवर्ते सन्माननीय निलेशजी सांबरे त्यांचे सर्व सहकारी, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी, विद्यार्थी मित्र आणि पालक, मासाहेब जिजाऊंना काही काम करायचं होतं, पण छोटे शिवबाराचे काम करू देत नव्हते. मासाहेबांनी त्यांना अनेक वेळी सांगून बघितलं, पण शिवबाराजे ऐकायला तयार नव्हते. मासाहेबांच्या लक्षात आलं, छोट्या शिवबांना काहीतरी काम सांगितल्याशिवाय ते गुंतून पडणार नाही. ते गुंतून पडले तरच आपल्याला आपलं काम करता येईल. काय काम द्यावं? आणि अचानक मासाहेब जिजाऊंना समोर एक जगाचा नकाशा दिसला. त्यांनी पटकन तो जगाचा नकाशा घेतला, त्याला फाडला, त्याचे 15-20 तुकडे केले, शिवबाराजांच्या हातावर ठेवले आणि सांगितलं, शिवबाराजे इथं बसा आणि हा जगाचा नकाशा मला पुन्हा पहिल्यासारखा जोडून दाखवा. शिवबाराजे ते तुकडे घेऊन खाली बसले. मासाहेबांना वाटलं जगाचा नकाशा जोडायचा आहे, प्रांत माहिती पाहिजे, डोंगर, नद्या, नाले सगळं माहिती पाहिजे, तेव्हा जगाचा नकाशा जोडता येईल. कितीही प्रयत्न केला तरी तासभर तरी लागेल. शिवबाराजे तासभर आता इथून उठणार नाहीत, आपल्याला आपलं काम करता येईल. शिवबाराजे जगाचा नकाशा जोडत बसले. मासाहेब स्वतःच्या कामाला गेल्या, पण 5च मिनिटं झाली आणि शिवबाराजे धावत आले. मासाहेब, नकाशा जोडून झाला. मासाहेबांना आश्चर्य वाटलं, नकाशा जोडून झाला? अहो, जगाचा नकाशा इतक्या जल्दी कसा काय जोडला? तसे शिवबाराजे म्हणाले, मासाहेब, तुम्ही ज्या जगाच्या नकाशाचे तुकडे मला दिले होते, त्या तुकड्यांच्या पाठीमाग एका माणसाचं चित्र होतं. मी पहिल्यांदा पाठीमागचा माणूस जोडला, उलटून बघितलं, जग आपोआप जोडलं गेलं. 350 वर्षापूर्वी मासाहेब जिजाऊंनी शिवबाराजांवर केलेला हा संस्कार आहे. तुम्ही माणसं जोडा, राज्य आपोआप जोडत राहील. तुम्ही फक्त माणसं उभा करा, स्वराज्य आपोआप उभा राहील. 350 वर्षापूर्वी मासाहेब जिजाऊंनी दिलेला तोच संस्कार आज निलेशजी सांबरे त्यांच्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमाने पुढे नेत आहेत. माणसं जोडावीत, माणसं घडवावीत आणि उद्याच्या नव्या पिढीला नवं स्वराज्य उभा करण्यासाठी बळ द्यावं, यासाठी चाललेला हा सारा अट्टहास आहे. खरं तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, या जगामध्ये अशक्य असं काही नाही. मासाहेबांनी 12व्या वर्षी शिवबाराजांना ध्येय दिलं, स्वराज्य उभा करायचा, आणि वयाच्या 12व्या वर्षी त्या ध्येयानं झपाटलेले शिवबाराजे 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतात आणि तोरण्यावर स्वराज्याचं तोरण बांधतात. 16 वर्ष म्हणजे आमचा 10वी झालेला विद्यार्थी जरी म्हटला तरी तो स्वराज्याची पायाभरणी करतो. मग आमचा 10वी झालेला विद्यार्थी किमान त्याचं स्वतःच्या आयुष्याचं राज्य नाही उभा करू शकणार. वयाच्या 23व्या वर्षी जगद्गुरु तुकाराम महाराज गाता लिहितात, बुडती हे जन न देखावे डोळा म्हणून कळवळा येत असे, असं सांगत लोकमानसाचं प्रबोधन करतात. 23व्या वर्षी गाता लिहिणारे तुकाराम महाराज त्या अनेक 23 वर्षाच्या मुलांना प्रेरणा देतात. आमची 23 वर्षाची मुलं असं काही करू शकणार नाहीत. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी माऊली ज्ञानेश्वरी लिहितात. म्हणजे 10वी झालेली मुलं साक्षात विद्येचं विद्यापीठ बनतात. अवघ्या जगाला दुरितांचे तिमिर जावो म्हणून मार्गदर्शन करतात. आमची मुलं ते करू शकणार नाही. माऊली ज्ञानेश्वर लोकमानसाला प्रबोधन करायला बाहेर पडायचं, शहाणे व्हा, ज्ञान द्यायचे. लोक संतापायचे, संन्याशाची पोरं म्हणून हिनवायचे, कुणी चिखल फेकायचं, कुणी दगड मारायचं. अरे, तुमच्या भल्यासाठी करतोय, पण लोकांना ते लक्षात येत नव्हतं. प्रचंड त्रास दिला. एके दिवशी संतापलेले माऊली ज्ञानेश्वर तरा चालत आले, झोपडीत शिरले आणि टाकी लावून घेतली. 10 वर्षाच्या मुक्ताईनं बघितलं, ज्ञानोबा चिडले, टाकी लावून आत बसले. तिला वाटलं काही क्षणात त्यांचा राग जाईल, 10 मिनिटांनी बाहेर येतील, नको त्रास द्यायला. पण 10 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, ज्ञानेश्वर बाहेर यायचं चिन्ह दिसेना. तिवलीशी मुक्ताई उठली, त्या टाकी समोर गेली, टाकीवर थपा मारू लागली. ज्ञानोदादा, येणार आहे बाहेर, किती वेळ बसशील आता, बस ना.
ज्ञानोबांचं एक नाही दोन नाही. मुक्ताईंना वाटलं अजून राग गेला नसेल, थोड्या वेळाने बोलावं. आणखी तास निघून गेला. ज्ञानेश्वर बाहेर यायचं चिन्ह दिसेना. मुक्ताई परत आल्या, ताटीवर थापा मारू लागल्या. ए ज्ञानोबा, ए ज्ञानोबा, येणारे बाहेर, किती त्रास देशील, बस ना आता, येणार रे. पण ज्ञानोबा हो द्यायलाही तयार नाहीत. आणखी काही काळ गेला. मुक्ताई परत ताटी जवळ आल्या, थपा मारू लागल्या. ए ज्ञानू दादा, येणारे बाहेर, किती चढशील, येणारे. मुक्ताईच्या डोळ्यातनं खळखळ अश्रू ओघळायला लागले. पण मुक्ताईच्या डोळ्यातले अश्रू ज्ञानोबांना पाजर फोडू शकले नाहीत. ज्ञानोबा येत नाहीत हे कळालं आणि अखेर मुक्ताईने आपले अश्रू पुसले आणि क्षणभर त्या झोपडीतल्या ज्ञानेश्वरांना ती सुनावू लागली. इवलीशी 10 वर्षाची मुक्ताई ज्ञानाच्या ईश्वराला सांगू लागली. विश्वे रागे छालावनी, संती सुखे भावे पाणी, तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. 10 वर्षाची चिमुरडी मुक्ताई सांगते, विश्वाचा राग मनात घेऊन उन्हासारखं काय झालात. संती सुखे व्हावे पाणी, संतांनी कसादी पाण्यासारखं निखळ निर्मळ असावं. तुम्ही तरुण विश्वतारा, आधी स्वतःचा राग आवरा आणि मग दुनिया सावरायला बाहेर पडा. बस झालं, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मला प्रश्न पडतो, 10 वर्षाच्या चिमुरड्या मुक्ताईमध्ये हे ज्ञान कुठून बरं आलं असेल. मुक्ताई कुठल्या विद्यापीठात गेल्या होत्या, त्यांच्या महाविद्यालयाचं नाव काय, त्या कोणत्या शाळेत शिकल्या, हे सगळं आलं तरी कुठून. हे आलं वाडवडिलांच्या संचितातून. हे रक्ता रक्तात धमन्या धमन्यात प्रवाहित होत. संस्कार विचार देतात, विचार आचार घडवतात. हा संस्कार फार महत्वाचा आहे, तो योग्य वेळी व्हावा लागतो. ओल्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो. फक्त माती ओली हवी आणि वय संस्कार क्षम हवं. हा जो विद्यार्थ्यांचा वयोगट आहे तो त्यांना घडवण्याचा संस्कार क्षम काल आहे. सगळ्यात महत्वाचा मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात, नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही बनवून देतो. हवं ते बनवता येते. डॉक्टर बनवायचंय बनवू शकता, इंजिनियर बनवायचंय बनवू शकता, वकील बनवायचंय बनवू शकता, शास्त्रज्ञ अभिनेता क्रिकेटपटू जे 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 हवं ते तुम्ही बनवू शकता. तुम्ही कुठे जन्माला आलात फरक पडत नाही, तुम्ही कुणाच्या कुठे जन्माला आलात फरक पडत नाही, तुमची परिस्थिती काय फरक पडत नाही. तुम्हाला व्हायचंय ना, तुम्ही होताच. हा सगळ्यात मोठा शास्त्रीय विश्वास संशोधकांनी केला. अडचण काय, आणि तुम्ही तर त्या मातीत जन्माला आला आहात ज्या रत्नागिरी जिल्ह्याला देशातील सगळ्यात जास्त भारतरत्न मिळालेला जिल्हा म्हणून ओळखलं जातं. देशात दुसरा जिल्हा नाही ज्याला 4 भारतरत्न मिळाले, ते फक्त रत्नागिरीला मिळाले. महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामहोपाध्याय पांडुरंग वामन काने आणि आचार्य विनोबा भावे हे या मातीतले ज्यांनी 4 भारतरत्न मिळवले. साने गुरुजींनी तर अवघ्या भारताच्या नव्या पिढीला संस्कारित केलं. केवढं मोठं सार इथं आहे, केवढं मोठं संचित या मातीत आहे. अंघोळ झाल्यावर आई श्यामचं अंग पुसते, अंग पुसून झाल्यावर आता घरात जायचं आहे आणि श्याम आईला म्हणतो, आई तुझा पदर खाली जमिनीवर अंतर ना. का रे, माझ्या पायाला घाण लागणार नाही. आणि श्यामची आई श्यामला सांगते, श्याम पायाला घाण लागणार नाही म्हणून जसा जपतोस तसा मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. याच रत्नागिरीच्या साने गुरुजींनी अवघ्या भारतांच्या मुलांची मन स्वच्छ केली, घडवली. तुम्ही काहीही करू शकता. या जगामध्ये सगळ्यात सामर्थ्यशाली जर काय असेल तर ते आहे तुमचं मन. तुम्ही फक्त ठरवायचं, बस, बाकी काही गरज नाही. तुम्ही जे जे ठरवता ते घडतं आणि घडतच. फक्त ठरवायला. या जगामध्ये तुमचा पराभव दुसरा कुणी करू शकत नाही. या जगामध्ये दुसरा कुणी तुमच्यावर बंधनं घालू शकत नाही. या जगामध्ये दुसरा कुणी तुम्हाला विजयी करू शकत नाही. तुम्हाला विजयी फक्त तुम्हीच करू शकता, फक्त तुम्ही. एक सद्ग्रस्त रोज ऑफिसला जायचं,
दुपारपर्यंत काम करायचंय आणि दुपारच्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवायला बसायचंय. त्या दिवशी पण जेवायला बसले, डबा उघडला आणि जेवता जेवता डबा उघडल्यावर डब्यातली खिचडी बघून म्हणाले, तेरे की परत खिचडी. खिचडी मला अजिबात आवडत नाही, पण करतो काय, खाल्ली निमूटपणे. दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला आले, दुपारपर्यंत काम केलं, दुपारच्या सुट्टीत परत डबा उघडला, डबा उघडून बघितला, डब्यात परत खिचडी. काय कटकट आहे राव, रोज खिचडी खिचडी, पण खाल्ली निमूटपणे. तिसऱ्या दिवशी परत ऑफिसला आले, दुपारपर्यंत काम केलं, दुपारच्या सुट्टीत परत जेवायला बसले, डबा उघडला, डब्यात परत. काय वैताग आहे नुसता रोज खिचडी खिचडी खिचडी. तसा त्याच्या शेजारचा म्हटला, इथं तंतन करून काय उपयोग आहे का, त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग, बाई ग मला खिचडी आवडत नाही, दुसरं काहीतरी बनवून दे, इथं बोलून काय उपयोग. तसा तो सद्ग्रस्त म्हटला, हे बघ माझं अजून लग्न झालं नाही, त्यामुळं मला बायको नाही आणि माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला खिचडीशिवाय काय बनवता येत नाही. म्हणजे खिचडी बनवली कुणी, यानेच. आणि खिचडी आवडत नाही सांगताय कोण, हाच. आपल्या आयुष्याचं वेगळं काय होतं, आपलं आयुष्य घडवतो कोण, आपलं आयुष्य बिघडवतो कोण. आपलं आयुष्य घडवायची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे आणि आपलं आयुष्य बिघडवतो तेही आपणच. कारण फक्त सांगत राहतो, असं झालं तसं झालं तसं झालं असं झालं, अजिबात नाही. जे घडतं जे घडवतं ते फक्त तुम्ही आणि तुम्ही घडवता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात महत्वाची. जग तुम्हाला घडवतच नाही, अजिबात नाही. जगातला कुठलाही व्यक्ती तुम्हाला घडवत नाही, फक्त तुम्ही स्वतःला घडवत असता. बाकी दुसरं कुणी नाही, अजिबात नाही. फक्त आम्ही कारण सांगतो आमच्या अपयशाची, आमची परिस्थिती नव्हती हो. तू ग, मला भयान राग येतो असल्या माणसाचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. उगाच कुणीतरी येतो, आम्ही गरीब आहे ना, अरे चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. कारण कसली सांगता, स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सगळ्यात मोठं यशाचं. अडचण काय, दक्षिण आफ्रिकेच्या तुरुंगात 27 वर्ष राहिलेले नेल्सन मंडेला त्याच देशाचे राष्ट्रपती होत असतील तर या जगात काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. आपल्या गॅरेज मधनं ऑनलाईन पुस्तकं विकणारा जेफ बेझोस जर अमेझॉन नावाच्या कंपनीची निर्मिती करून जगभर वस्तू पोचवत असेल तर काही घडू शकतं. बहिरा असणारा एडिसन शाळेतनं हाकलून दिला जातो आणि शाळेतनं हाकललेला थॉमस अल्वा एडिसन 1000 शोधांचे पेटंट घेत असेल तर या जगात काही घडू शकतं. रामेश्वरमला पेपर वाटायचं काम करणारा एपीजे अब्दुल कलाम जर या देशाचे राष्ट्रपती होत असतील तर काही घडू शकतं. हात आणि पाय नसलेला निक अख्ख्या जगाला मोटिवेट करत असेल तर या जगात काहीही घडू शकतं. कॉलेज मधनं ड्रॉपआउट झालेला स्टीव्ह जॉब्स ऍपल कंपनीची निर्मिती करत असेल तर काहीही घडू शकतं. काहीही. हाताशी काही नसताना सैन्य संपत्ती सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराज लोककल्याणकारी स्वराज्य उभा करत असतील तर या जगात काहीही घडू शकतं. अशक्य काय आहे, काहीही अशक्य नाही. कारण आपल्या चुका लपवण्यासाठी आपण देतो, बाकी काही नाही. ही कारण कधीच आपल्याला अडवत नाहीत आणि मुळात कारण देणारी माणसं यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारी माणसं कधी कारण देत नाहीत. हा यशाचा सगळ्यात मोठा धडा आहे, सगळ्यात मोठा. फिलिपाईन्स देशातली 11 वर्षाची रिहा बुलोच नावाची मुलगी शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत ती पहिली आली. घरी धावत घेऊन वडिलांना म्हणाली, बाबा शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत मी पहिली आली. वडिलांना प्रचंड आनंद झाला, कुशीत घेतलं, डोक्यावर हात फिरवला, खूप छान बेटा, अभिनंदन. तशी वडिलांच्या कुशीतनं बाजूला होती रेहा म्हणाली, पण बाबा माझा इथं पहिला नंबर आलाय ना, मग आता माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालीय. वडिलांना आणखी आनंद झाला, खूप अभिनंदन बेटा, खूप छान. तशी ती चिमुरडी रेहा हळूच म्हणाली, बाबा आता मी राष्ट्रीय स्पर्धेत धावणार ना, मग मला स्पोर्टचे शूज लागतील. बाबा घ्या ना धावण्याचे बूट, तुम्ही घेतो म्हटलेला, घ्या ना आता.
वडील म्हटले घेऊया, या महिन्याचा पगार झाला ना तुला धावण्याचे बूट नक्की घेऊया. ती चिमुरडी आनंदाने उड्या मारत बाहेर गेली. दिवस दिवस उलटले. आता राष्ट्रीय स्पर्धा 4 दिवसावर राहिली आणि त्या दिवशी ती चिमुरडी रिहा आपल्या वडिलांकडे आली. बाबा, स्पर्धेला 4 दिवस राहिलेत, मला शूज घालून 2 दिवस तरी सराव करायला हवा नको? मग घ्या ना लवकर, कधी घेणार आहे बूट? पोरीचे बोल ऐकले ना वडिलांच्या डोळ्यात खळखळ अश्रू ओघळायला लागले. पोरीला जवळ घेतले. बेटा, घ्यायचे होते ग बूट, खरंच घ्यायचे होते, पण या महिन्याचा पगारच नाही आला हातात. पैसे नाही आहेत, पैसे नाही आहेत, मी नाही घेऊ शकत, तुला बूट नाही घेऊ शकत, मला माफ कर. आपल्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू त्या चिमुरडीने बघितले आणि स्वतःचे अश्रू लपवत ती सरकन बाजूलाच. ते असं म्हणू शकले असते, मला बूट नाहीत ना, आता मी स्पर्धेत पळणारच नाही. मला बूट नाही ना, मी भागच नाही घेणार. पण नाही, ती स्पर्धेला उतरली. आजूबाजूचे सगळे स्पर्धक स्पोर्टचे कपडे घातलेले, स्पोर्टचे शूज घातलेले आणि त्यांच्या रांगेत अनवाणी पायाची ही रिहा बुलोच. आता धावण्याची स्पर्धा सुरू होईल. सगळे स्पर्धक रांगेत उभा राहिले. रिहा बुलोचही. अचानक तिथं स्पर्धकांच्या पायाकडे लक्ष गेलं. प्रत्येकाच्या पायात स्पोर्टचे शूज. तिनं स्वतःच्या पायाकडे बघितलं. अनवाणी पाय. क्षणभर काय वाटलं कुणास ठाऊक, सरदिशी बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं NIKE, नाईके. जणू नाईकीचे शूज तिनं घातले आणि जखमेच्या पट्ट्याचे बूट करून ती स्पर्धेला उभा राहिली. स्पर्धा सुरू झाली आणि रिहा बेभान पळत सुटली. पाय ठेचकळत होते, रक्ताळत होते, वेदना सहन होत नव्हत्या, पण ती धावत होती. तिला जिंकायचं होतं, जिंकायचंय, फक्त जिंकायचंय. बेभान पळत राहिली. 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर या तिन्ही स्पर्धेत ती पहिली आली. तिला 3 सुवर्ण पदक मिळाली. ती रिहा बुलोज सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. तुमच्या पायाला वेग तुमच्या पायातल्या बुटामुळे येत नाही, तुमच्या पायाला वेग तुमच्या उरातल्या जिद्दीमुळे येतो. येस, आय कॅन. ही जिद्द पोरांच्यात भिनवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. मासाहेब जिजाऊने ती जिद्द शिवरायांमध्ये भिनवली होती. 40,000ची फौज घेऊन अफजल खान आला. अफजल खान तो ज्याने शिवरायांचे पिताची शहाजीराजांची विजापुरातून धिंड काढली. अफजल खान तो ज्याने शिवरायांचे ज्येष्ठ बंधू संभाजी राजांना कनकगिरीच्या वेढ्यात जग्याने ठार मारलं. तो अफजल खान भोसले कुलवंशात एकुलत्या एक उरलेल्या शिवरायांवर चालून आले. काय मानसिकता असेल हो मासाहेबांची? त्या मासाहेब त्यावेळी म्हटले असतील असं, शिवबाराचे एवढी वेळ दुसऱ्या कुणाला नाही पाठवलं तर नाही का जमायचं? नाही, एकुलते एक तुम्ही, तुमचंच काही बरं वाईट झालं तर म्हातारपणे आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघावं? नाही अडवलं, अजिबात नाही. राजे आशीर्वाद घ्यायला आले आणि आशीर्वाद घेताना राजेच मासाहेबांना म्हणाले, मासाहेब खान बलाढ्य, यदा कदाचित खानाच्या तावडीतून आम्ही जिवंत परतच नाही आलो तर तशा त्या सौदामिनी कडाडल्या, राजा नाहीच परत आला तर ही जिजाऊ समजून जाईल आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून. पण आमच्या काळजून तुमची पावले रिंगावता कामा नाहीत. जा, मेला तरी चालेल. शिवराय घडतात ना, त्या अशा संस्कारातून मासाहेबांनी ही जिद्द पेरलेली, जिंकायचं नाहीतर मरायचं. इतिहास अशा जिद्दीत न घडतो. आमच्या पोरांमध्ये ती जिद्द रुजवायला हवी. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था ते काम करते. जिद्दीनं पोरं उभा राहिली पाहिजे, पेटून उभा राहिली पाहिजे. वर्गातनं शिक्षक फिरत होते, सगळ्यांच्या वह्या तपासत होते. दिलेला उतारा आणलाय का? एका मुलाला उभा केलं, वही कुठं आहे? त्यांनी मान खाली घातली. गुरुजींच्या लक्षात आलं याने काही उतारा आणला नाही. ते म्हणजे हात पुढं कर. त्याने हात पुढं केला. आता त्याच्या हातावर वेताची छडी बसणार, पण तोच गुरुजींनी हात वरच्यावरच तसंच थांबवला. त्याचा हात नीट बघितला आणि त्याला म्हटले, तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही, तुला मारून तरी काय उपयोग? आणि त्यांनी त्याचा हात सोडून दिला. त्या मुलाला काय कळेना. तो म्हटला, गुरुजी काय म्हटला? अरे तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही, तू काय शिकणार? तू शिकूच शकत नाही, तुला मारून तरी काय उपयोग? त्यांनी त्याचा हात झिडकारला. त्या मुलाला काय म्हटलं कुणास ठाऊक, तो वर्गातनं तडक बाहेर गेला.
5 मिनिटांनी परत आला त्यावेळी त्याचा सगळा हात रक्ताळलेला होता. गुरुजींनी विचारलं, काय केलंस? आणि तो पोरगा म्हणाला, नियतीनं माझ्या तळहातावरची विद्येची रेष काढली नाही, ती बाहेर जाऊन मी चाकून काढून आलोय. आता तर मला ज्ञान घेण्यापासून कुणी अडवणार नाही ना. शिकण्याची जिद्द असलेला तो पोरगा पुढे व्याकरणाचार्य पाणिनी म्हणून प्रसिद्धीस आला. ही जिद्द फार महत्वाची आहे, फार महत्वाची. आमची अडचण अशी झाली, आमची पोरं आता जिद्दीला हट्ट करायला लागलेत. आणि हट्टाच्या ज्या गोष्टी कानावर येत आहेत ना त्या घातक आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये तिसगाव परिसर आहे, तिथे कुटुंब राहत. मोठा मुलगा अपघातात गेला, आता धाकटा एकुलता एक 19 वर्षाचा. त्यामुळे तो आई वडिलांचं काळीच बनलेला. हवं ते आणून द्यावं, मागल ते त्याला पुरवावं, सगळी काळजी. पण घरात त्या दिवशी आयफोनवरनं वाद झाला आणि ते एकुलते एक पोरगं घरातनं बाहेर पडलं. तिसगाव परिसरातल्या खेवड्या डोंगरावर गेला, अत्यंत उंच करा, आणि तिथून घरी आई वडिलांना मेसेज पाठवला, मी आत्महत्या करतोय. लोकेशन सुद्धा पाठवलं. आई वडिलांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. धावत धावत त्याच्या पाठीमाग आले. हा त्या खवड्या डोंगराच्या उंच कड्यावर होता. आई वडील समजावत राहिले. सगळं गाव जमा झालं, पोलीस आले, अग्निशमन दलानं खाली जाळ्या धरल्या. 3 तास त्याची समजूत काढत होते, 3 तास. आई सांगत होती, कुणासाठी जगतोय आम्ही, तू का असं करतोस, चुकलं का आमचं काही? हात जोडून डोकं टेकून तिनं पोराची माफी मागितली. पाजर फुटला नाही. वडील समजावत होते. त्या तिसगावचे सरपंच म्हटले, मी तुला आयफोन प्रो घेऊन देतो, माघारी. नाही ऐकलं त्या. 3 तास अत्यंत कड्यावर होता. केव्हाही तोल जाईल, आणि तो जाईल म्हणून भीतीनं वाटले त्याचा हात धरायला गेले. त्यांनी स्वतः चांगलं मागं झोपून दिलं आणि वडिलांसहित दोघंही तरी कोसळले. डोळ्यात देखत जगण्याचा आधार गेला. त्या आईनं सरळ सरळ स्वतः विहिरीत उडी, त्या दरीत उडी घेतली. मुलगा गेला, वडील गेले, ते दोघं गेले म्हणून आईनं दरीत उडी मारली. काल छत्रपती संभाजीनगर मध्ये 3 मृत्यू झाले. आयफोन, आपल्या पोटाला चिमटा काढून पोरांना जगवणारे वडील, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याला वाचवायला जाणारे वडील, रक्ताचं पाणी करून वाढवलेल्या पोराला हात सोडून माफी मागणारी, वाटेल ते करते सांगणारी आई. एवढं मुलांसाठी आई वडील करतात, इतकं आपल्यावर नितांत प्रेम करणाऱ्या आपल्या आई वडिलांपेक्षा त्या निर्जीव आयफोनची किंमत जास्त वाटावी. त्याच्या पुढे आई वडील काहीच नाहीत. परवा एका मुलीने आपल्या आजोबालाच मारून टाकलं, का तर आजोबा आयफोन घेऊन देत नाहीत. कुठली जिद्द आली आमच्या मुलाची? गुणवत्ता यादीत पहिलं यायची जिद्द का नाही होत? 12वीत बोर्डात पहिला येईल ही जिद्द का नाही येत? शास्त्रज्ञ बनेन, इंजिनियर बनेन, वकील बनेन, प्राध्यापक, डॉक्टर, IITians बनेन ही जिद्द का नाही येत? कुणासाठी आई वडील जगतात? मी विचारतो कधीतरी एखाद्या मुलाला, तुझी आई रात्री कधी झोपते? तर म्हणतो, नाही माहिती, मी झोपलो तरी ती जागीच असते काम करत. बरं, सकाळी ती कधी उठते? नाही, मी उठायच्या आधी ती कधीच उठून कामाला लागलेली असते. ती कुणासाठी राहते, कुणासाठी करते? ती 12-12 तास वडील काम करतात, 12-12 तास. कुणासाठी? अरे किमान आपले आई वडील जेवढं आपल्यासाठी करतात तेवढं तरी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी करा ना, तेवढं तरी.
आमच्या निलेश सांबरे सरांना काही व्यवसाय नाही का, उद्योग नाही? कशासाठी हे सगळं करत आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या कोकणाला नवनिधी म्हणून गौरवलं आणि आपल्या आयुष्याचा सगळ्यात अधिक काळ महाराजांनी कुठे व्यतीत केला तर तो या कोकणात, त्या कोकणातली उद्याची पिढी घडावी म्हणून तर ही धडपड आहे. आमच्या सांगा पिढीला उद्याच्या कुठे निघालो आम्ही, काय करतो आहोत? अडचण नसते हो काही. ती रिहा बुलॉज स्पर्धेत पहिली आली, जखमाच्या पट्ट्याचे बूट, नायके लिहिलेलं, त्या नायके कंपनीला कळालं, त्या नायके कंपनीनं त्या रिहाला आता दत्तक घेतलाय. सगळा खर्च ती कंपनी करते. निलेश सांबरे साहेब तेच सांगतायत ना, तुम्ही फक्त जिद्द दाखवा, बनायचंय सांगा, सगळं आम्ही बघतो. आणखी काय हवं? आणखी काय हवं? हिंदी चित्रपटात एक डायलॉग होता, जब किसी चीज को आप तहे दिल से चाहते हो तो पूरी कायनात उसे आपको मिलाने में लग जाती है. सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते ज्यावेळी तुम्ही तीव्रतेने, अत्यंत तीव्रतेने एखादी गोष्ट मागत असाल. मॅनिफेस्टेशन नावाची एक नवीन संकल्पना आहे. या जगात तुम्हाला जे हवं ते मिळतं, मिळतच. जो तुम्ही विचार करता तेच घडतं, दुसरं घडतच नाही, अजिबात नाही. किती सामर्थ्यशाली आहे मन तुमचं. तुम्हाला जे हवंय ते मिळवायचं असेल तर एक सगळ्यात मोठा मार्ग आहे मॅनिफेस्टेशन. सतत त्या गोष्टीचा विचार करा, सतत त्या गोष्टीचा विचार करा. सतत त्या गोष्टीचा विचार केल्यावर त्याची तीव्रता तुमच्या मेंदूला पटते आणि मेंदू ती गोष्ट तुम्हाला मिळवून द्यायला सतत कार्यरत राहतो. सतत कार्यरत. तुमच्या मेंदूमध्ये एक भाग आहे ज्याला रेक्टॅक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. एकदा त्याला कळलं की ही गोष्ट तुम्हाला पाहिजे तर तुमचा मेंदू सतत ती गोष्ट तुम्हाला कशी देता येईल यासाठी प्रयत्न करतो. सतत. बघा ना, तुम्ही एखादी गाडी खरेदी करायची, एखादी गाडी सिलेक्ट केली, आतापर्यंत ती गाडी तुम्हाला रस्त्यावर दिसणार नाही, पण तुम्ही सिलेक्ट केली की तुम्हाला वारंवार दिसेल. मोबाईलवर एखादी गोष्ट जशी तुम्ही सर्च करता, एकदा सर्च केली की परत मोबाईलवर सगळ्या त्याच्या जाहिराती येतात. सेम सिस्टीम तुमच्या ब्रेनमध्ये आहे, रेक्टँग्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम. ती एकदा ऍक्टिव्हेट झाली की मग हवं ते मिळतं, काहीच अडचण नाही, मिळतच. आमच्या मुलांची ती रेक्टँग्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम ऍक्टिव्ह करायला हवी. तीव्रता तिथं असते, तीव्रता. मी कायम सांगतो, एक जण साधूंकडे गेले, म्हटले मला देव पाहायचा आहे. साधू म्हटले देव काय असा कुणालाही दिसतो काय आणि कधीही दिसतो का? म्हटले मला काही करा पण देवाचं दर्शन घडवा. म्हटले उद्या पहाटे नदीवर ये, स्नानसंध्येच्या वेळी मी तुला देवाचं दर्शन घडवतो. पहाटे 5लाच हा नदीवर पोहोचला. साधूंची स्नानसंध्या चालली होती. म्हणजे कुठं आहे देव? अरे देव काय बाहेर असतो का? आत ये ना, पाण्यात ये. मग तो पाण्यात आला. गुडघाभर पाण्यात आल्यावर म्हटला कुठे आहे देव? अरे बाहेर, इतक्या बाहेर असतात का? जरा ये ना, कमरेपर्यंत पाणी लागलं. अहो कुठे? अरे ये ना जरा, गळ्यापर्यंत पाणी लागलं. अहो आता तरी दाखवा ना, कुठे आहे देव? अरे बाहेर असतात का? पाण्यात वाकून बघ ना. त्यांनी पाण्यात वाकून बघायला मान पाण्यात बुडवली. तसा साधूने त्याच्या मानेवर हात ठेवला आणि त्याला पाण्यात तसंच दाबून धरलं. श्वास कोंडला, जीव गुदमरला. हातापायाची जीव घेणी धडपड चालू झाली. काही क्षण तसाच तडफडत ठेवला आणि एका क्षणी साधूने हात काढला. तसा धार दिशी ते धूळवर आलं. नाका तोंडात पाणी गेलेलं, श्वास नीट घेता येईना. थपापत्या उरानं फक्त साधूंकडे बघत राहिला आणि साधूने विचारलं दिसले का देव? तो म्हटला काय राव, मेलो असतो ना. मग साधूने विचारलं पाण्यात होतास, गुदमरला होतास, त्यावेळी तुला सगळ्यात जास्त तीव्र गरज कशाची पडली? म्हटलं हवेची, श्वासाची. साधू महाराज म्हटले पाण्यात असताना ज्या तीव्रतेनं तुला हवेची गरज भासली, तितक्या तीव्रतेनं ज्यावेळी तुला देवाची गरज भासेल ना, त्यावेळी देव तुझ्या समोर येईल. पाण्यात असताना हवेची जितक्या तीव्रतेनं गरज पडली, तितक्या तीव्रतेनं ज्यावेळी तुम्हाला तुमच्या ध्येयाची गरज पडेल ना, त्यावेळी तुम्ही यशस्वी व्हाल.
गरज किती आहे तुम्हाला, किती तीव्रता आहे तुमची ध्येय गाठायची, त्याच्यावर ठरतं. तुम्ही भाग मिल्खा भाग बघितला असेल. मिल्खा सिंग त्याचे प्रशिक्षण घेत होते. सगळ्या मैदानाला फेऱ्या मारायच्या. एक फेरी झाली, दुसरी फेरी झाली, तिसरी झाली, चौथी झाली, पाचव्याला तो दमल्यासारखा झाला. छाती धपापायला लागली, श्वास घेताना अडचण यायला लागली. प्रशिक्षक म्हणले चाल भाग. 6वी फेरी झाली, आता तोंडातनं रक्त यायला लागलं. प्रशिक्षक म्हणले भाग और भाग. तोंडातलं आलेलं रक्त पुसतो म्हणला और भागूंगा तो मर जाऊंगा. तो मार लेकिन भाग. ते प्रशिक्षक त्यावेळी मिल्खा सिंगला म्हणत होते तुझ्या क्षमते एवढं पडलास हे तर कुणीही पळू शकतं, पण ह्या जो शेवटचा तुला मारून टाकेल असं वाटणारा जो राऊंड आहे ना, तोच तुला विश्व विक्रम वीर बनवेल हे लक्षात. आतापर्यंत तुम्हाला कधीही कुणाला मिळालं नाही असं यश जर मिळवायचं असेल तर आतापर्यंत कधीही कुणी केले नाहीत असे कष्ट तुम्हाला करावेच लागतील. ती तीव्रता हवी, विलक्षण तीव्रता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात 18 तास अभ्यास करायचे. 18 तास. त्यांचा सोबतचा सहकारी होता. तो सांगायचा बाबासाहेब झोपत चला, पोटभर खात चला, जगणार कसे. आणि बाबासाहेब सांगायचे झोपायला मला वेळ नाही आणि जेवायला माझ्याकडे पैसे नाहीत. अहो मग तुम्ही जिवंत कसे राहणार, तुमच्या अंगात बळ कसं येणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले असं ज्यावेळी कधी खचल्यासारखं वाटतं त्यावेळी डोळ्यासमोर राजर्षी शाहू महाराज आणि माझे सगळे दलित बांधव उभा राहतात आणि मग माझ्यात हत्ती एवढं बळ येतं. काय असेल विलक्षणता, किती विलक्षणता. रस्त्याच्या विजेच्या खांबाखाली बसून शिकणारा एक मुलगा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जातो. आज त्याच कोलंबिया विद्यापीठाच्या एका प्रवेशद्वारासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा आहे आणि त्याच्या खाली लिहिलंय सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाची मूर्ती. परिस्थितीनं अडवलं त्यांना नाही. वडिलांकडे पुस्तकं घ्यायला पैसे नसायचे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 10 वर्षापूर्वी एखादं पुस्तक वाचलेलं असेल आणि 10 वर्षानंतर तुम्ही त्यांना त्या पुस्तकाचा संदर्भ विचारला तर ते अचूक सांगायचे. लोकांना वाटायचं काय बुद्धिमत्ता आहे, काय स्मरणशक्ती आहे. 10 वर्षापूर्वी पुस्तक वाचलेलं ना आता हे अचूक सांगतायत. ते विचारायचे कसं. डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे मला माझ्या परिस्थितीनं दिलेली ही देणगी आहे. लहानपणी मला पुस्तकं घेऊन द्यायला वडिलांकडे पैसे नसायचे. वडील कुठून तरी काहीतरी करून मला पुस्तक आणून द्यायचे. एखादं पुस्तक माझ्या हातात पडायचं आणि ते पुस्तक हातात पडलं की मी समजून जायचो आज हे पुस्तक आपल्याला मिळालंय, पण परत कधी मिळेल का माहिती नाही. मग आज वाचतानाच असं वाचूया की आयुष्यात त्या पुस्तकाची परत गरजच पडता कामा नये. एकदाच वाचायचं फिट. ही तीव्रता जेव्हा येईल ना तेव्हा यश येईल. तुम्ही काय होता याला महत्व नाही, तुमची तीव्रता किती आहे ते होण्यापाठीमागे. ती अत्यंत आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात. एरिक वेहनमेयर आंधळा आहे, दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, पण एव्हरेस्ट सर करणारा पहिला दृष्टीहीन ठरला. एव्हरेस्ट भल्या भल्या माणसांना एव्हरेस्ट सर होत नाही. तिथं गेला तर काही टेकड्यांवर सांगारे पडलेत माणसांचे, नाही पोचली, धडधाकट माणसं पोचली नाही. आणि हा आंधळा एरिक वेहनमेयर एव्हरेस्ट सर करतो. पत्रकारांनी त्याला विचारलं अहो तुम्ही आंधळे आहे, दृष्टीहीन, तुम्ही कसं एव्हरेस्ट सर केला. एरिक वेहनमेयर म्हटला आंधळा आहे म्हणूनच केला. म्हटले म्हणजे आंधळा असल्यामुळे अडचणी दिसल्याच नाहीत ना, मला फक्त ध्येयच दिसत होतं. तुम्ही अडचणीकडे लक्ष दिलं तर अडचणी वाढतील, तुम्ही ध्येयाकडे लक्ष दिलं तर ध्येय जवळ येईल. यश मिळवायचा सगळ्यात मोठा सोपा मार्ग आहे अडचणी बघूच नका, ध्येयाकडे बघा. एक मुलगा 10वीत नापास झाला आणि मग गावातले सगळे पहिला येतो झाला नापास, सगळं त्याचा अभ्यासात परत लक्षच लागे ना. पुढच्या ऑक्टोबरच्या येता जाता सगळेच चेष्टा करायला लागले. त्यांनी शेवटी सरांना सांगितलं सर अभ्यास का झावता ना, एखादा माणूस चुकून नापास होता ना, अडचण काय त्यात, पण येता जाता राव मला चिडवतायत.
तसे त्याचे शिक्षक म्हणले, अभ्यास कुठं करतो? आंब्याच्या बागेत. मग एक काम कर, मी उद्या आंब्याच्या बागेत थांबतो, उद्या येताना एक हंडाभर पाणी घेऊन ये. अट फक्त माझी एवढीच आहे, हंड्यातला एक थेंब सुद्धा खाली पडला नाही पाहिजे, मी वाट बघतोय, तू ये. दुसऱ्या दिवशी हा पाण्यानं भरलेला हंडा घेऊन अभ्यासाला आंब्याच्या बागेत निघाला. सर तिथं होतेच. सरांनी हंडा खाली उतरून ठेवला आणि सरांनी विचारलं, आज येताना किती लोकांनी चिडवलं? लोक होते रस्त्यात, लक्षच नव्हतं माझं, मला माहितच नाही काही. आतापर्यंत तू लोकांकडे लक्ष देत होतास म्हणून लोक तुला चिडवताना दिसत होती. आज तुझं सगळं लक्ष हंड्यातनं पाणी पडतंय का नाही त्याच्यावर होतं, त्यामुळे तुला लोक दिसली नाही, ती चिडवतायत का नाही हे दिसलं नाही. तू फक्त एकच काम कर, तू तुझ्या ध्येयाकडे लक्ष दे, बाकी कुठेही लक्ष देऊ नको. ध्येयाकडे लक्ष दिलं की मग जमलं, मग अडचण नाही, काही अडचण नाही. आमच्या पिढीला ते सांगावं, ध्येयाकडे लक्ष दे, मग काही अडचण नाही. 10वी आणि 12वी दोन फार महत्वाच्या आयुष्यात, दोन फार महत्वाची वर्ष आहेत. मी वारंवार सांगतो, ही 2 वर्ष तुम्ही गाढवासारखे कष्ट करा म्हणजे आयुष्यभर राजासारखं जगाल. पण ही 2 वर्ष जर तुम्ही राजासारखं जगलात, आयुष्यभर गाढवासारखं काम करावं लागेल. गाढव व्हायचं का राजा हे तुमच्यावर अवलंबून आहे. नियती, परिस्थिती, डेस्टिनी नो, तुम्ही घडवता हे सगळं, तुम्ही बनवता हे सगळं. मी वारंवार सांगतो, आमच्या पोरांच्या मध्ये तो ऍटिट्यूड तयार करणं, विश्वास निर्माण करणं, यस आय कॅन, ही अत्यंत महत्वाची गरज, अत्यंत महत्वाची. परवा अमेरिकेच्या संसदेमध्ये साळवी साहेब जेनेट हॉरोविथ नावाच्या सायंटिस्टने एक अहवाल मांडला. तो अहवाल असा मांडला की मागच्या पिढीपेक्षा सध्याच्या पिढीची स्मरणशक्ती कमी झालेली आहे, एकाग्र शक्ती कमी झालेली आहे, त्याची विचारशक्ती कमी झालेली आहे आणि त्याची निर्णय शक्ती सुद्धा कमी झालेली आहे मागच्या पिढीच्या तुलनेत. म्हणजे त्याचे वडील जर उत्तम लक्षात ठेवत असतील तर मुलाला लक्षात राहत नाही. त्याचे वडील उत्तम एका जागी एकाग्र होत असतील तर मुलगा एकाग्र होऊ शकत नाही. त्याचे वडील जर उत्तम विचार करू शकतील तर त्यांच्या इतका मुलगा विचार करू शकत नाही. आणि वडील जर निर्णय घेऊ शकत असेल तर मुलाची बोंबाई तो निर्णयच घेऊ शकत नाही. ही आताच्या पिढीची सगळ्यात मोठी अडचण आहे. आपल्याकडे बायोलॉजिकली असं मानलं जातं की मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी स्मार्ट असते. आता उलट घडतंय, या पिढीपेक्षा मागची पिढी स्मार्ट आहे. पोरांपेक्षा वडील तरुण दिसतायत आता, कारण वडिलांच्या लहानपणी हातात मोबाईल नव्हता. जेनेट हॉरोविथ काय सांगतोय, सतत हातात मोबाईल असल्यामुळे मुलांची स्मरणशक्ती संपली. त्या लक्षात राहील, त्याला स्क्रोलिंग करायची गरज लागली. त्याचा मेंदू 1 मिनिटापेक्षा अधिक काळ एकाग्रच होत नाही, कारण एक रील 1च मिनिटाची असते. तुम्ही त्याला अभ्यासाला बसवा, तो 1च मिनिट एकाग्र होईल, सवय लागली त्याला. निर्णय घेतच नाही, तो AI ला विचारतो काय करू. स्वतःच्या बुद्धीचा वापर नाही, निर्णय शक्ती नाहीये, विचार करतच नाही. आणि मग अमेरिकेमध्ये असा प्रश्न उपस्थित राहिला, हे वैयक्तिक मुलांचं नुकसान नाही, हीच मुलं उद्या देशाचे नागरिक होतील, देशाच्या भवितव्याचं काय. मग इनोव्हेशन कोण करेल, संशोधन कोण करेल, देशासाठी योग्य निर्णय कोण घेईल. जर ही पोरं त्यात मागं राहिली तर. अमेरिकेतल्या 40% लोकांनी स्मार्टफोन सोडलाय. ते बटनाचा फोन वापरतात साधा. आणि काही दिवसांनी आपल्याकडे सुद्धा साहेबांना पत्र येतील, मोबाईल डिटॉक्स सेंटर उभा करा. तुमच्या कोकणात जरा बरं आहे, बऱ्याच ठिकाणी रेंज येत नाही, त्यामुळे लोक येतात इकडं. पण शहरांमध्ये मोबाईल डिटॉक्स सेंटर, याचा अर्थ जिथं मोबाईलला रेंज येत नाही अशी जागा. सगळ्या डॉक्टरांपेक्षा मानसोपचार तज्ञांकडे गर्दी जास्त वाढली. हे काय, कालचा संभाजीनगरचा प्रकार काय आहे हा. ही पराकोटीचा हट्ट कशाचं लक्षण आहे. तो ऍडिक्ट झालाय, त्याला हवंच आहे, ते नाही दिलं तर माझा जगूनच उपयोग नाही, मला मरायचंय म्हणून मेला तो. पालक म्हणून आम्ही सावध होणार आहे की नाही, किती ऍडिक्ट करायचं. तुम्ही टीव्ही बघता, सगळे बघत असालच ना. नाही, मी पण बघतो. उगाच असं कसं म्हणा. तुम्ही टीव्हीवर कधी मर्सिडीजची जाहिरात बघितली का? नाही. रेंज रोव्हरची अजिबात नाही. रोल्स रॉयस
विषयच नाही. ऑडी नाही, कधीच नाही. का हो? टीव्हीवर या गाड्यांच्या जाहिराती नाही आहेत. यातली प्रत्येक गाडी 1.5-2 कोटीच्या पुढची आहे. पण टीव्हीवर त्या कंपन्या या गाड्यांच्या जाहिराती दाखवत नाहीत. याचं कारण त्या गाड्यांच्या कंपन्यांना माहिती आहे टीव्ही बघत फालतू वेळ खर्च करणाराची पात्रता ऑडी मर्सिडीज घ्यायची असू शकत नाही. हा आपला ग्राहकच नव्हे. तुम्ही मोबाईलवर कधी जाहिरात बघितली का ऑडीची मर्सिडीजची? आली का कधी तुमच्या? चुकून नाही. मग मोबाईलवर जाहिरात कुठली? रमी सर्कल 3000 कमाव. आपण कोण आहे? तुम्हाला 3000 जमतंय का? बिंदास मोबाईल बघत बसा. महिना 30,000 जमतंय का? बिंदास टीव्ही बघा. पण जर तुम्हाला महिन्याला 3 लाख 3 कोट कमवायचे असतील तर या गोष्टी तुमच्यासाठी नाही आहेत, अजिबात नाही. मोबाईल वाईट आहे म्हणत नाही, पण त्याचा वापर ज्या पद्धतीने करतो ते वाईट आहे. चांगल्या गोष्टीसाठी वापर करता येतो. टीव्हीवर सुद्धा उत्तम कार्यक्रम असतात. 8 तास अभ्यास करून कंटाळलेल्या मनाला टीव्ही पुढे बसावंसं वाटलं तर तो 1 तास त्याला रिलॅक्स करतो, बसायला हवं. पण 8 तास टीव्ही पुढेच बसणं हे तुमचं करिअर नाही घडवू शकत. मोबाईल नाही. परवा एलॉन मस्क पंतप्रधानांबरोबर होता. आपल्या एलॉन मस्क बरोबर त्याची 2 मुलं होती. डिजिटल क्रांतीच्या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे एलॉन मस्क. सगळ्यात ट्रिलिनियर आहे. म्हणजे 174 देशांचा जीडीपी एकीकडं आणि एकट्या एलॉन मस्कची संपत्ती एकीकडं. म्हणजे मी मागापासून जेवढं बोलतोय तेवढ्या काळात त्यानं 26,000 कोट कमावले असतील. तो तासाला 26,000 कोटी कमावतो. अशा माणसाची मुलं आहेत. काय मुलांच्या हातात पाहिजे होतं? टॅब, आयफोन. त्याच्या मोठ्या मुलाच्या हातात सिक्रेट्स इन मॅथ्स नावाचं पुस्तक होतं आणि त्याच्या धाकट्या मुलाच्या हातात सुद्धा इतर 2 पुस्तक होती. त्यांच्या हातात मोबाईल नव्हते, टॅब नव्हता, पुस्तक. एलॉन मस्क आजही पुस्तकच वाचतो. स्टीव्ह जॉब्स आजही पुस्तकच वाचतो. ज्या मातीमध्ये कवी केशवसूत जन्माला आले, एक तुतारी द्या मजा आणून फुंकून मिठी प्राणपणाने, हे या रत्नागिरीतनं उमटलेले बोल आहेत. तिथं परत एकदा स्वतःच्या संकल्पनांची, विचारांची, कल्पनांची उभारी मिळावी. पुन्हा एकदा कवितेचे असे रंग उधळावे. या तांत्रिक युगात कशाला? मनाच्या युगात आपण नव्या पिढीला न्यावं. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमच्या पिढ्यांना हे सांगावं. उरातली जिद्द असेल, कष्ट असेल तर काहीही आपण करू शकतो. अडचण काही नाही येत आम्हाला, अजिबात नाही. करायची फक्त जिद्द हवी, विलक्षण जिद्द हवी. बिहारमध्ये गलेहार नावाचं एक छोटस गाव. ते डोंगराच्या अगदी कडेला आहे. डोंगराच्या कडेला आहे म्हटल्यावर तिथं पाण्याची व्यवस्था नाही, विजेची व्यवस्था नाही, रुग्णालयाची व्यवस्था नाही आणि रस्त्यांची तर अजिबातच व्यवस्था नाही. त्या गलाहोर नावाच्या गावामध्ये दशरथ मानसी नावाचा एक इसम राहतो. त्याची बायको डोंगरावर लाकूड फाटा गोळा करायला गेली आणि डोंगरावरचा लाकूड फाटा गोळा करताना तिचा पाय सटकला, तोल गेला आणि ती डोंगरावरनं धाड दिशी खाली जोरात आपटली. रक्तबंबाळ झाली, रक्ताळी. तिची आरोळी ऐकली आणि दशरथ मांजी धावत धावत गेला. तिला आपल्या हातावर उचलून घेतलं. रक्ताळलेली, त्याला श्वास घ्यायला जड जात होतं. त्याला काय करावं कळेना. आता डोंगराच्या पायथ्याला पलीकडे जायचंय. आता रुग्णालयात जावं तर त्याच्या गावापासून मधून रस्ता नसल्यामुळे डोंगराला 55 किलोमीटरचा वळसा घालावा लागायचा आणि मग रुग्णालयात. त्यांनी स्वतःच्या बायकोला पाठीवर घेतलं, डोक्यावर पट्टी बांधली आणि बायकोला सांगितलं, धीर धर, थोडा धीर धर, मी लगेच पोहोचतो. आणि बायकोला पाठीवर बांधून तो डोंगर चढायला लागला. बायकोला सतत सांगतोय, झोपू नको, जागी राहा, मी बोलतोय ते कळतंय ना, ऐक ना. तो तिला सतत जागा ठेवायचा प्रयत्न करत होता. रक्त वाहत होतं. धावत 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 तो डोंगरावर चढत होता. डोंगराच्या शिखरावर आला. बायकोला सांगितलं, आता काही वेळ, आता आपण उतरलो की समोर रुग्णालय, काळजी करू नकोस, मी पोहोचवतो, मी नेतो, मी तुला सुरक्षित ठेवतो, मी तुला काही होऊ देणार नाही, तू फक्त जागी राहा. बायकोला घेऊन तो उतरला. तोच बायकोचा प्रतिसाद त्याला काहीच आला नाही. त्याने हाताने बायकोला हलवलं. अगं ये, मी काय म्हणतोय, काही वेळ, फक्त काही वेळ राहिलाय, पोचू आपण, काही होणार नाही तुला, पोचू ग. बायकोच
बायकोचं शरीर थंड पडलेलं, तिला तिथंच खाली उतरवलं. तिचे डोळे सताड उघडे होते. त्याच्याकडे बघत काय बोकडून रडायला नाही वाचवू शकलो, नाही वाचवू शकलो. खचला, पुरता खचला. त्या डोंगराकडे बघत म्हणाला, तू गेलास माझ्या बायकोला. इथं रस्ता असता तर आज माझी बायको गेली नसती, माझ्या बरोबर असती ती. किती संसार उद्ध्वस्त होते, किती मुलं रुग्णालयात जाईपर्यंतच मरतील, किती दिवस. आपलं सगळं दुःख गेलं. बायकोचे अंत्यसंस्कार केले. 1960 त्या दिवशी एक छिन्नी आणि हातोडा घेऊन त्या डोंगराच्या पायथ्याशी आला. तुला फाडून मी रस्ता करेन, मी रस्ता करेन. परत कुणाची बायको अशी उपचाराअभावी मरणार नाही. परत कुणाचं पोर आईच्या गर्भात जाणार नाही. मी रस्ता करेन. 1960 ला छिन्नी हातोड्याने त्याने रस्ता बनवायला सुरुवात केली. कष्ट करत राहिला. लोक यायचे, वेळा समजायचे, हसायचे, पागल आहे का एवढा मोठा एकटा तू छट. अरे कसं काय, कुणी काही बोलू द्या, तो हटला नाही. छिन्नी हातोडा, रोज काम, रोज काम, रोज काम. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाली, 3 वर्ष, 4 वर्ष, 5, 6, 7, 8. तो छिन्नी हातोड्याने डोंगर पोखरतोच आहे. 9, 10, 11, 12 वर्ष झाली डोंगर पोखरतोच आहे. 15, 16, 17, 18 वर्ष झाली तो अविरतपणे कष्ट करतो आहे, डोंगर पोखरतो आहे. 1982 साल उजडलं. 22 वर्ष एकटा दशरथ मांजी त्या फाट आणि भव्य डोंगराला कोरत होता, फोडत होता. 22 वर्षानंतर 360 फूट लांब, 30 फूट रुंद आणि 25 फूट खोल असा त्या डोंगराला कोडून त्यांनी रस्ता तयार केला. हा डोंगर एकट्याने छिन्नी हातोड्या. आता कुणाची पत्नी त्याला सोडून जाणार नाही, आता कोणी दगावणार नाही. रुग्णालयात पोचायला 55 किलोमीटरचं अंतर पार करावं लागायचं. दशरथ मांजीच्या रस्त्यामुळं ते अंतर फक्त 15 किलोमीटरवर आलं. एक मनुष्य जिद्द असेल तर काय करू शकतो, एक मनुष्य इच्छाशक्ती असेल तर काय करू शकतो. डोंगरा एवढ्या संकटालाही तो आपल्या पुढं झुकवू शकतो, हे सांगितलं दशरथ मांजी. गलहार ते वजीरगंज या 2 शहरांना जोडणारा तो रस्ता आहे. ज्याने उद्याच्या पिढ्या वाचवल्या तो दशरथ मांजी. बिहार सरकारने त्याचा गौरव केला. पण एक माणूस काय करू शकतो, एकटा माणूस जर पिढ्यांचं कल्याण करत असेल. आपण आपलं आयुष्य तर उभा करूया, आपले आयुष्य तर घडवूया. कठीण काहीच नसतं, काहीच नसतं आणि अशक्य तर अजिबात काही नाही. अजिबात फक्त विश्वास हवा, स्वतःमध्ये विश्वास हवा. मी नेहमी सांगतो, एकदा विश्वास निर्माण झाला की बिलीव्ह सिस्टीम तयार होते. बिलीव्ह सिस्टीम तयार झाली की मग ऍटिट्यूड तयार होतो. ऍटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन, तो सकारात्मक आहे की नकारात्मक याच्यावर तुमचं यश किंवा अपयश ठरतं. या ऍटिट्यूडचे 4 प्रकार बनतात. ऍटिट्यूडचा पहिला प्रकार आहे झिरो ऍटिट्यूड. या प्रकाराची माणसं खतरनाक असतात. त्यांना काहीही सांगा, त्यांचं उत्तर ठरलेलं असतं, मला नाही जमणार. ही इतकी खतरनाक असतात की मला नाही जमणार तर म्हणतातच, कुणालाच नाही जमणार. भयानक वर्ग आहे.
म्हणजे मी कायम सांगतो, गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्याने पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्याने वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप्प राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढं आहे. आता याच्यानंतरचा जो दुसरा वर्ग आहे तो लोअर ऍटिट्यूड. लोअर ऍटिट्यूड ही पण माणसं भयानक असतात. ह्यांना काही सांगा, ह्यांचंही उत्तर ठरलेलं, मला नाही जमणार. पण ह्यांचं एक बरं आहे, ही म्हणतात तुला जमेल, तू कर. म्हणजे एखाद्याला म्हटलं ना, चल जरा पैसे बिसे कमवू, मर्सिडीज वगैरे घेऊ, मला नाही जमणार, पण तू घे मर्सिडीज, मी बसेन तुझ्या गाडीत, तू कर. म्हणजे एखाद्याला म्हटलं ना, चल ना, जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचा चांगला कार्यक्रम आहे, निलेची सांबरे कोकणच्या मुलांसाठी काही करू पाहत आहेत, काहीतरी करूया, तुम तो करूया. पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का? मग आपण त्याला तिथं सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे येतो, चल आलेत बाकीचे, मग आहेत ना बाकीचे, मी नाही आलं म्हणून काय होत आहे. लोअर ऍटिट्यूड तुम्ही करा. तिसरा प्रकार जो आहे तो आहे ऍव्हरेज ऍटिट्यूड. ही पण माणसं विलक्षण असतात, ही नाही म्हणत नाहीत पण जिंकू पण म्हणत नाहीत. ह्यांचं एक पेटंट वाक्य असतं, प्रयत्न करायला काय हरकत आहे, हे कायम प्रयत्नवादी. ऍव्हरेज ऍटिट्यूड, नाही नाही हो नाही, प्रयत्न करा. आणि याच्यातला शेवटचा प्रकार जो आहे तो आहे चॅम्पियन्स ऍटिट्यूड. चॅम्पियन्स ऍटिट्यूड. परिस्थिती कशी असू दे, हाताशी काही आहे नाही, काही फरक पडत नाही, यांना काही सांगा, ह्यांचं उत्तर ठरलेलं असतं, येस आय कॅन, मी करेन. नाही हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही, इम्पॉसिबल, काहीच नाही, अशक्य नाहीच आहे, काय विषयच नाही. हो बघा ना, आमच्या तानाजीने पोराचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला महाराजांकडे गेला, राजा रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. राजांची नजर कोंढाण्यावर, आणि कोंढाणा पाहता पाहता राजे तानाजींना म्हणाले, तान्हा कोंढाणा घ्यायचं म्हणे रे. आणि सरदेशी उठल्या तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या, आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले 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 असे गेले, रायबाचं लग्न करायला परतच नाही आले. कारण नाही सांगितलं त्यांनी महाराजांना, महाराज चिरंजीवाचं लग्न आहे, झाल्यावर बघू ना. नाही, बाजूला सोड. चॅम्पियन्स ऍटिट्यूड. परिस्थिती काही असू दे, येस आय कॅन, मी करेन. महाराजांनी जी माणसं घडवली ना, ती या कुणी घ्यावं, कुणीही घ्या. आतापर्यंत चरित्रात एकही असा नाही की महाराजांनी सांगितलं त्यांनी केलं नाही, विषयच नाही. स्पर्धा लागायची. शिवचरित्र हा जगाचा एकमेव असा काळ आहे जिथं जगण्याची नाही मरण्याची स्पर्धा आहे. महाराज एखादी मोहीम करायचे, तानाजी सांगायचे, राज ही मोहीम आपली, आपण जातो. तसे यसाजी म्हणायचं, ताना आम्ही आहे ना वाजून, ही मोहीम आपली, आपण जाणार. तसे बाजी म्हणायचं, यसाजी कापासून नंबर लावून बसलो का सर्वाग, ही मोहीम आपली, आपण जाणार, आपण लढणार, आपण मरणार. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा चालली. हे कुठून आली? चॅम्पियन्स ऍटिट्यूड. काय व्हायचं ते होऊ दे, मी जे ठरवलंय ते होईनाच, हा चॅम्पियन्स ऍटिट्यूड. डॉक्टर व्हायचाय, इंजिनियर व्हायचाय, IITians व्हायचा, येस आय कॅन, मी होईनाच. चॅम्पियन्स. आणि अडचण काही नाही होत. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण आहे ना शाळेत? जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात हुशार प्राणी कोण? कोल्हा. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. आणि जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलचा राजा कोण? का? सिंह. का? सिंह जंगलचा राजा का? तो जिराफासारखा उंच आहे का? तो चित्त्यासारखा वेगवान आहे का? तो कोल्यासारखा हुशार आहे का? तो हत्तीसारखा ताकदवान आहे का? मग काहीच नाही, तरी सिंह राजा का? कुणीतरी सिंहाला विचारतं, तू राजा का? सिंह म्हणतो, मला वाटतं म्हणून. हे वाटणं जे आहे ना, तू आहे चॅम्पियन्स ऍटिट्यूड. येस आय एम द किंग. वाटव द्या बस, बाकी काही गरज नाही. तुम्ही कोण आहात, कुठे आहात, तुमच्याकडे काय आहे, काही नाही, फरक पडत नाही. येस आय एम द किंग, आय कॅन, आय एम द किंग. चॅम्पियन्स ऍटिट्यूड. हा चॅम्पियन्स ऍटिट्यूड उरात राबवा, उभारा, ध्येय ठरवा. बाकी पाठीशी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था आहेच,
पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनस्वी शुभेच्छा देतो. आदरणीय लेजी सांबरे सर, आदरणीय साळवी साहेब या ठिकाणी आहेत. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.